प्रभूची स्तुती असो प्रियांनो. आज पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनाकडे यावेळेला लक्ष देत आहोत. मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण एक विषय पाहिला की तो म्हणजे आपण आपला विश्वास काय आहे किंवा आपण कशावरती विश्वास ठेवत आहोत. आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो आपण पाहिलं की आपला ख्रिस्ती विश्वास जो आहे, जो पवित्र शास्त्रावर अवलंबून राहिला पाहिजे आणि दुसरे काय लोक विश्वास ठेवतात याकडे लक्ष न देता दुसऱ्या मंडळ्या काय आहेत किंवा ते तसं करतात म्हणून आपणही असं करायला पाहिजे असं आपण न करता पवित्र शास्त्र आपल्याला मार्गदर्शन आहे, देवाचा आत्मा प्रेरणा आपल्याला सांगत आहे आणि तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या ज्या चाली रीती रूढी परंपरा आहेत ते सुद्धा प्रियांनो बाजूला पडतात ज्या वेळेला आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देतो. आणि जिथं देवाचं वचन आपल्याला काही सांगतं तर तिकडे प्रेरणा आपल्याला आवर्जून त्याचं पालन करणं गरजेचं आहे. मग कदाचित आपल्या रूढी परंपरा आहेत त्या देखील प्रियांनो आपल्याला असं वाटत असतं की आपले लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, आणि म्हणून त्या भीतीने काही वेळेला काही लोक प्रियांनो ते पाळण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु देवाचं वचन हे महत्त्वाचं आहे. बाकीच्या लोकांचा विश्वास कधीकधी प्रियांनो त्यांच्या जसं मी म्हटलं की स्थानिक जे आपले लोक आहेत, इथले दुसरे धर्म आहेत, त्यांच्याकडून कधीकधी त्यांनी ज्याला म्हणतो आपण बॉरो केलेले किंवा उसनं घेतलेलं आहे आणि मग ते करतात तसं आपल्याला पण करायला पाहिजे. आणि यावरती प्रियांनो चर्चा भरपूर झालेल्या आहेत. आपण दरवेळेला पाहतो की इथली जी संस्कृती आहे आणि धर्म जो आहे तो एकत्रच त्या ठिकाणी नांदत आहे असं दिसून येतं. परंतु धार्मिक गोष्टीसुद्धा संस्कृतीमध्ये आल्यामुळे कधीकधी आपल्यासारख्या ख्रिस्ती लोकांना प्रश्न पडतो नक्की आपण काय करावं. आणि असं होऊन जातं की संस्कृती म्हणून आपण धरतो पण ती कुठंतरी धार्मिक गोष्ट असते आणि त्या धार्मिक गोष्टीला आपण पाळत असतो. असं होऊ नये म्हणून वचनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. जो मनुष्य वचनाकडे लक्ष देतो आणि वचनामध्ये सांगितलेल्या गोष्टींकडे पाहतो तर प्रियांनो ते देव त्याला वेगळे मार्ग दाखवतो, वेगळ्या रीतीने काहीतरी निर्णय घ्यायला तो सांगतो की जे स्थानिक लोकांप्रमाणे पण नाही आणि बाहेरच्या दुसऱ्या लोकांप्रमाणे पण नाही. काही वेळेला काही लोकांना असं वाटत असतं की भारत देशामध्ये राहत असताना ही ख्रिस्ती लोक सगळं पाश्चात्य देशाकडे जे होतं ते इथं आणण्याचा प्रयत्न करतात. तसं नाही प्रियांनो. पवित्र शास्त्रामधून आपण ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला मी सुद्धा कधी असं सांगणार नाही की इकडचे काही गोष्टी, मी सगळ्याच वाईट गोष्टी असं म्हणत नाही, इथे चांगल्या पण काही गोष्टी आहेत, पण त्या धर्माला जर अनुसरून नसतील ना तर त्या चांगल्या आपण म्हणतो. आणि पाश्चात्यातल्या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत असं पण मी कधी म्हणणार नाही. पाश्चात्य गोष्टीसुद्धा खूप वाईट आहेत, तिथल्यासुद्धा वाईट गोष्टी सोडायला पाहिजे, चांगलं ते आपण घ्यायला पाहिजे. तर देवाचं वचन हे फार महत्त्वाचं आहे. आणि जसं आपण मगाशी प्रियांनो स्तोत्र देखील काढलं होतं आणि 115 स्तोत्र संहिता 115 आपण सुरुवातीला वाचलं आणि त्याचं 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे. स्तोत्र संहिता 115 आणि 11 वचन म्हटलेलं आहे, अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो कुणावर भाव ठेवा? परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो कुणावर भाव ठेवा? माणसावर नाही, संस्कृतीवर नाही, नातेवाईकांवर नाही, मित्रमंडळीवर नाही. तुम्ही जर परमेश्वरावरती प्रियांनो विश्वास ठेवणारे आहे, त्याचं भय धरणारे आहे तर त्याच्यावरती पण आपला भाव ठेवा. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो परमेश्वरावर भाव ठेवा, तोच तुमचा सहाय्य करता व तुमची काय आहे? ढाल आहे. तो ढाल आहे जो रक्षण करणारे प्रियांनो, तो रक्षण करणार आहे. आपल्याला स्वतःहून रक्षण करण्याची काही गरज नाही. आपल्याला प्रियांनो त्या ठिकाणी कितीही स्वतःचं रक्षण करायचं म्हटलं तरी आपल्याला ते जमणार पण नाही आहे. बाकीच्या धर्मांमध्ये प्रियांनो त्यांचं रक्षण करण्यासाठी ते भाले घेतील, ते ढाली घेतील, ते त्रिशूळ घेतील, ते तलवारी उचलतील आणि त्यांचं प्रदर्शन देखील करतील. पण चांगली गोष्ट ही आहे की देशाचा कायदासुद्धा प्रियांनो
आपल्याला मदत करत आहे, घाबरून जाणंच देत नाही. आपला धर्म आपण त्या ठिकाणी पाळू शकतो. आपण तो धर्म जो आहे तो प्रियानो सांगू शकतो दुसऱ्यांना. त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. परंतु काही लोक जे आहेत ते वेगवेगळ्या रीतीने प्रदर्शन करतात आणि त्यांच्या देवाबद्दल प्रियानो ते दाखवण्याचं. पण आपल्याला देवबाप या ठिकाणी सांगत आहे, अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वर भाव ठेवा, तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. सर्व जे कोणी आहेत, मग ते यहुदी लोक असू द्या, ते प्रियानो आपण भारत देशातले लोक असू द्या, जगाच्या पाठीवरती प्रियानो कोणीही या परमेश्वरावरती जर भाव ठेवतोय, त्याचं जर भय बाळगतोय. आता त्याचं भय बाळगणं म्हणजे सुद्धा काय प्रियानो, त्याच्या वचनाप्रमाणे चालत आहे म्हणजे भय बाळगतो. आपल्याला आपल्या आईबापाचं भय असतं म्हणजे काय, त्यांच्या आज्ञा आपण पाळत असतो. कामाच्या ठिकाणी जर कोणी असेल तर आपल्या साहेबाचं त्यांना भय असतं म्हणजेच काय, त्या साहेबाने जे काही सांगितलं आहे त्याचं आज्ञापालन आपण करतो. ते भय म्हणजे प्रियानो घाबरून सोडणं नाही आहे, तसलं भय शब्द नाही दिलेलं. भय म्हटलेलं आहे म्हणजे आपण त्याच्या गोष्टी पाळतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याला आवडेल त्याप्रमाणे सगळं काय करतो, त्याला भय म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथं ज्यावेळेला म्हणतोय की तो अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच तुमचा सहाय्य करताय. त्याने आणि 12 वचन म्हटलेलं की परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आशीर्वाद देईल. तुम्हा प्रत्येकाची आठवण, आपल्या सगळ्यांची आठवण. तो असं म्हणत नाही मी फक्त इस्रायलाची आठवण केलेली आहे. भूतलावरती नवीन करारामध्ये प्रियानो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात की जो कोणी विश्वास ठेवेल. योहान 3:16 काय म्हटलेलं आहे, देवाने यहुदी लोकांवर प्रीती केली. यहुदी लोकांवर प्रीती केली देवाने जगावर प्रीती केली. हां, तो यहुदी लोकांमध्ये आला, पण तिथं म्हटलेलं आहे तो फक्त यहुदी लोकांसाठी आला नाही. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की यहुदी लोकांनी विश्वास ठेवा. जो कोणी शब्द आहे हू सो एव्हर, इंग्लिशमध्ये हू सो एव्हर, तो आफ्रिकातला गरीबातला गरीब, रंगाने दिसणारा एकदम काळा ठिक्कार आणि एकदम बारीक डोळ्याचं जरी चायनीज मंगोलीज जरी म्हटलं, भारत देशामध्ये जगात कुठेही माणसं जी आहेत त्या सगळ्यांबद्दल तो म्हणत आहे, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागणारा. आणि म्हणून ज्यावेळेला आपण इथं सुद्धा वाचतो प्रियानो, स्तोत्र सांगतं की परमेश्वराने आमची आठवण केली, तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. आणि परमेश्वराचे 13 वचन, परमेश्वराचं भय धरणाऱ्या लहान थोरांना तो आशीर्वाद देईल. आता याच्यामध्ये फक्त मोठी माणसंच नाही, लहान थोरांना सुद्धा तो आशीर्वाद देणार आहे. आपला विश्वास या परमेश्वरावर असणं गरजेचं आहे प्रियानो. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की होय आम्ही देवावर विश्वास ठेवतो, आमचा देव जिवंत आहे, पण प्रियानो आज्ञेचं पालन करत नाही. त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जेवढा वेळ त्याच्या सान्निध्यामध्ये बसणं गरजेचं आहे, त्याच्याशी हितगुज करणं गरजेचं आहे, ते आपण करत नाही. आपण माणसांमध्ये, मोबाईलवरून दुसऱ्या माणसांशी कितीही दूर असला तरी त्याला फोन करून प्रियानो गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवतो. पण हा जो देव, तो तिथं शेजारी बसलेला असतो, आपल्या अवतीभोवती तो त्या ठिकाणी वाट बघत असतो की हा माझ्याशी कधी बोलेल. आपण त्याच्याशी बोलत नाही. हा माझी वचनं कधी वाचेल, आपण ती वचनं वाचत नाही. दूर परदेशी असलेल्या लोकांशी प्रियानो माणूस बोलतोय, त्याला किती वाईट वाटेल प्रियानो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी प्रियानो देवाच्या या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि विशेष करून आता या दिवसांमध्ये, आज मी मुद्दामून थोडासा हा शास्त्रभाग काही असे घेतलेले आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला परमेश्वराने जागरूकतेच्या गोष्टी दिलेल्या आहेत. ख्रिस्ती म्हणून स्वतःला प्रियानो आपण मोठं करत आहोत.
आणि कधी यहुदी लोकांसारखं प्रियानो वाटतं आपल्याला, की यहुदी लोकांना ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त बोलत होता तर ते त्याला उत्तर देत होते, आम्ही अब्रामाचे पुत्र आहोत, आम्ही अब्रामाचे पुत्र आहोत आणि अब्रामाचे संतान आहोत. म्हणजे काय, आमच्यावरती परमेश्वर कधीही क्रोध करणार नाही, आम्ही निवडलेले आहोत, आम्ही आशीर्वादित लोक आहोत, आम्हाला काहीच होणार नाही. आणि हे कोणाला बोलतायत ते? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे देवाचा पुत्र जगात आलाय, माणसाचं रूप धारण करून आलाय आणि त्याच्याबरोबर ते बोलतायत की आम्हाला देव काहीच करणार नाही. खुद्द देव समोर बसलेला आहे आणि त्या देवाशी असं बोलतायत ते, आम्ही अब्रामाचे पुत्र आहोत. कधी ही वृत्ती आपल्यामध्ये येते प्रियानो, आणि आपण ओव्हर कॉन्फिडन्स होऊन जातो. ख्रिस्ती लोक, अरे आम्ही जिवंत देवाची उपासना करणार. परंतु वैयक्तिक अंतःकरणामध्ये जीवन जर बघितलं तर खरंच पडताळून पाहिलं तर प्रियानो तसं आहे का आपलं? तेवढा भाव आपण ठेवला आहे का? तेवढा भरोसा ठेवून त्याच्या आज्ञेचं पालन करून जीवन जगत आहोत? आता सगळीकडं वातावरण जे तयार झालेलं आहे प्रियानो, आणि सगळीकडं प्रियानो व्हॉट्सॲपवरती मेसेजेस येत आहेत की होय प्रभूचं आगमन लवकरच होईल, आता परिस्थिती दिसत आहे, आता इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. सर्व काही प्रियानो ह्या गोष्टी बायबलमध्ये दिलेल्या आहेत. आणि आताही जर काही लोक त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर प्रियानो सांगता येत नाही प्रभूचं आगमन झाल्यानंतर तो व्यक्ती खरंच त्याला भेटायला जाईल का नाही. आणि म्हणून ज्या वेळेला प्रियानो आपल्याला संधी मिळत असते, मग ती परिस्थिती आपली कशी असो, त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्याचं ज्ञान, त्याचं वचन, त्याची प्रियानो भविष्यवाणी हे सातत्याने वाचून स्वतःची आध्यात्मिक जीवनाची वाढ करणं गरजेचं आहे. दुसरे काय करतायत तिकडे लक्ष न देता मी काय करतोय आणि माझ्या देवाला मी कसा दिसतोय हे पाहणं फार गरजेचं आहे प्रियानो. काही विश्वासणारे असतात प्रियानो, आणि काही सेवकसुद्धा मी असे पाहिले की त्यांच्या जीवनामध्ये काय चाललं आहे, त्यांच्या मंडळीमध्ये काय चाललं आहे, त्यांच्या घरात काय चाललं आहे त्याच्याबद्दल चकार शब्द बोलणार नाहीत. पण त्या सेवकाने काय केलं, ह्या सेवकाने काय केलं, म्हणजे चांगल्या गोष्टी सांगतील ते, काही वेळेला वाईटही गोष्टी सांगतील. अहो त्या पाळक साहेबांनी हे इतकं भयंकर असं केलं, हे असं केलं, ते सगळं झालं. अरे पण तुझ्या जीवनात काय, तुझ्या घरात काय, तुझं वैयक्तिक जीवन कसं आहे, तू देवासमोर कसा आहे, तू किती आज देवाचं वचन वाचलंय, तू किती देवाच्या सान्निध्यामध्ये बसला, तू किती आज खरंच तुझं जीवन बदलण्यासाठी स्वतःच्या अंतःकरणामधून तू पश्चातापाची प्रार्थना देवाजवळ किती वेळा केलेली आहे. देवाचं वचन प्रियानो हे कधी वाया जात नाही. त्याने एकूण एक शब्द आज आपल्यासाठी प्रियानो जो महत्त्वाचा आहे ते सगळं काही त्याने या वचनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो प्रियानो की पवित्र शास्त्राबद्दल, आणि आता सातत्याने बाप्तिस्माच्या क्लासमध्ये सुद्धा मी त्यांना शिकवलं, वेअर द बायबल स्पीक वी विल स्पीक अँड वेअर द बायबल इज सायलेंट वी विल बी सायलेंट. देवाचं वचन एखाद्या गोष्टीबद्दल जर बोलत आहे तर आपण त्याच्यावर चर्चा करूया, आपण त्याच्याबद्दल बोलूया, उघड वेगवेगळी वचनं इथून तिथून पडताळून आपण पाहूया. वेअर द बायबल स्पीक वी विल स्पीक, बट वेअर द बायबल इज सायलेंट वी विल बी सायलेंट. आपण शांत बसलं पाहिजे. जर एखादी गोष्ट त्याच्याबद्दल आपल्याला सांगत आहे, काहीच सांगत नाही बायबल, तर ती गोष्ट आपण चर्चा पण करायला नको. मागच्या सोमवारी मुंबईला जाण्याचा परत प्रसंग आला, आणि मी जसं तुमच्याकडून मागच्या आठवड्यामध्ये सह्या घेतल्या होत्या, एक युनायटेड ख्रिश्चन सोशल फोरम एक तयार झालेली लहानसा एक छोटीशी प्रियानो चळवळ आहे आपली. पाळक लोकांनी, मेनलाईन चर्चेसचे पाळक आहेत, आणि आम्ही अर्ज द्यायला मुंबईला गेलो होतो. तर ऑन द वे माझ्या गाडीत म्हणजे माझ्या गाडीमधून काही जणं आपण गेलो, आणि त्यांनी अर्ज घेतले. 3 गाड्या भरून म्हणजे कार बसून गेलो. पण माझ्या गाडीमध्ये जेवढे बसले होते त्या सगळ्यांना जाताना म्हणा, म्हणजे नगरपासून पुण्यावरून मुंबईपर्यंत आणि मुंबईवरून परत पुण्यावर येऊस्तोवर ते सगळे म्हणत होते, आमचा ना बायबल स्टडीज झाला बाबा.
काही गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या. काही गोष्टी काही मोठ्या मंडळीतले होते, काही मोठ्या मंडळीतल्या काही गोष्टींबद्दल प्रियानो चर्चा करण्यात आली. देवाचं वचन काय सांगतं. आणि शेवटी ज्यावेळेला आम्ही शिरूरपर्यंत आलो त्यावेळेला ते स्वतः म्हणाले की बाबा अख्खा प्रवासात बायबल स्टडी झाला म्हणे. आम्ही बायबल कोणीच उघडलं नाही, पण प्रवासामध्ये बायबल स्टडी पूर्ण झाला प्रियानो. आणि मी त्यांना ते सांगत होतो की देवाच्या वचनाला जर प्राधान्य तुम्ही देत असाल तर बाकीच्या समस्या आपोआप सुटणार आहेत. पण जिथं देवाच्या वचनाला प्राधान्य नाही आहे, तुम्ही भयंकर दुसऱ्या जगातल्या गोष्टी आणणार आणि प्रॉब्लेम्स वाढत जाणार, तुमचे कोर्ट केसेस वाढणार आहेत. पण जिथं देवाच्या वचनाला प्राधान्य आहे बाकी सगळं गळून पडतं प्रियानो. देवाचं वचन म्हणजे देवाचं भय आहे प्रियानो. आणि देवाचं भय त्याच्या आज्ञा पालन करण्यामध्ये आहे. जर आपण प्रियानो नीतिसूत्र काढलं, याचा 16वा अध्याय आणि त्याचं 20 वचन काय म्हणतं बघा. नीतिसूत्र त्याचा 16वा अध्याय आणि 20 वचन. येस, थँक्यू. जो वचनाकडे काय करतो तो लक्ष पुरवतो त्याचे काय होते कल्याण. म्हणजे काय, एकदा झालंय कल्याण, परत कल्याणाची अपेक्षा करू नका. तसलं कल्याण नाही म्हणत आहे मी. ते कल्याण शब्द डोंबिवलीचं पण नाही म्हणत आहे बरं का मी. कल्याण डोंबिवली तिथलं पण नाही म्हणत आहे. कल्याण होतं म्हणजे काय, उत्तमातली उत्तम आणि परमनंट गोष्ट आहे ती. असं देव करणार आहे, उत्तमातली उत्तम गोष्ट आणि कायमस्वरूपी तो करणार आहे. कोणासाठी तिथं म्हटलेलं आहे, जो वचनाकडे लक्ष पुरवतो. मला नेहमी हा एक प्रश्न कोणी ना कोणीतरी विचारत असतं सारखं की पाळकसाहेब वचनावरती का एवढं आपण भर देत असतो. म्हणजे रविवारी भक्तीमध्ये संदेशासाठी तुम्ही तासन तासन दीड तास कधी कधी घेत असता आणि गाणी म्हणायला तर तुम्ही फारच कमी वेळ देता. म्हणजे गाणी तुमच्याकडे 4-5च असतात. म्हटलं मग किती गायला पाहिजे. कारण ते अशा बॅकग्राऊंड, मला लगेच समजतं की त्यांचं असं बॅकग्राऊंड असलेलं असतं की कधी कधी ते दीड तास गाणी गातात आणि वचनाला 15 मिनटं आणि अर्धा तास. आणि पाडापाडीसाठी तर मग काय विचारूच नका. हात केला आणि रुमाल केला आणि हे केलं आणि ते केलं, त्यासाठी वेळ आहे. बायबलमध्ये देवाचं वचन याला महत्त्व दिलेलं आहे प्रिया. आणि म्हणून वेगवेगळ्या रीतीने पवित्र शास्त्र सांगते, पण हे वचन आपल्याला सांगते की जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. जो परमेश्वर भाव ठेवतो तो मनुष्य कसा आहे. आणि धन्याचं वचन अजून काय प्रियानो, धन्य कोणाला म्हटलेलं आहे, धन्यवचन. जुन्या करारात धन्यवचन आहेत, नवीन करारात धन्यवचन आहेत. जुन्या करारातलं धन्यवचन काय, स्तोत्र 1 आहे का नाही. काय धन्यवचन 1-2 काय म्हणतं ते, स्तोत्र 1-2, 1 आणि दुसरं वचन. धन्य कुणाला म्हटले मग, माझा तोच प्रश्न आहे. धन्य कुणाला म्हटले मग, वेगवेगळ्या रीतीने सांगितलेलं आहे नाही का. जो पुरुष दुर्जनांच्या चालत नाही. ओके, एक हिंदू माणूसही करू शकेल, मुसलमानही करू शकेल. पुढं काय म्हटलंय, पापीजनांच्या मार्गात हिंदू सिख सगळे पण करू शकतात. ओके, विशेष काय तिथं दिलं, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही, निंदकीच्या बैठकीत, ते पण बाकीच्या धर्मातले करतात, सगळे करतात ते. मग विशेष काय, विशेष पुढे प्रियानो दुसऱ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे तिथं, तर शब्द काय आलाय, तर म्हणजे काय, हे सगळं करतील, बाकीचे पण करतील. अरे पण आपला देवाचा भक्त विश्वास ठेवणारा तिथं म्हटलेलं आहे, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. एखादा माणूस हिंदू मुस्लिम पण करेल. एखाद्या माणसाला सुवार्ता द्या, तुम्ही सांगा त्याला नवीन करार द्या,
त्याला बायबल द्या. काही गोष्टी घडल्यात प्रियांनो, अशा साक्ष घडलेल्या आहेत की सुवार्तेसाठी ट्रॅक देण्यात आला. ट्रॅकवरून त्या माणसाने सांगितलं की नाही, मला ह्याच्या पुढचं पण वाचायचं आहे, आणि त्याने मग नवीन करार मागितला. नवीन करार वाचत असताना त्याच्या जीवनामध्ये त्याला समजलं की नाही, याच्यामध्ये येशू ख्रिस्ताने आणखीन काही जुन्या गोष्टी सांगितल्यात, हे तर सापडत नाही याच्यामध्ये. मग तो व्यक्ती म्हणतो नाही नाही, ह्याच्या आधीचं पण काही पुस्तक आहे का, ह्याच्यानंतरचं पुस्तक आहे. आणि मग तो म्हणतो नाही नाही, मग मला ते पण वाचायचं आहे. म्हणजे एक ट्रॅक दिला, त्या ट्रॅकवरून नवीन करार बायबल, आणि बायबल प्रियानो तो वाचत बसला. त्याने बायबल पूर्ण वाचलं, वाचूस तर त्याने ते खालीच ठेवलं नाही. अशी पण साक्ष काही लोकांच्या ऐकायला मिळतात. म्हणजे कल्याणमध्ये सुद्धा एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या मालकाला कुणीतरी प्रियानो, मला अजून आठवतं की त्या माणसाला कुणीतरी ते नवीन करार दिला, आणि त्याने तो इतका पटकन वाचून काढला. त्याने त्या गिराईक तिथं गेलं होतं खरं हॉटेलमध्ये जेवायला, आणि त्या गिरायकाने त्याला सांगितलं. त्या मनुष्याने सगळं वाचून काढलं, आणि नंतर त्याला परत एकदा भेट घेतल्यावर तो म्हणाला नाही, ह्याचं अजून कुठे एक शास्त्र भाग आहे, मला तो पाहिजे वाचायला. तो म्हणतो त्यांनी गल्ला सोडला हॉटेलचा, आणि घरी जाऊन ते बायबल वाचत बसला, आणि वाचतच राहिला तो सगळं. मुसलमान व्यक्ती होता म्हणून त्याला जमलं ते, कारण मुसलमान फार कट्टर असतात, आणि त्याच्यामध्ये त्याला जे काय वाचायला मिळालं ते त्याला थोडंसं कुठंतरी तुलनात्मक वाटलं त्यांच्या कुराणाप्रमाणे, आणि त्याने ते शेवटपर्यंत ठेवलंच नाही म्हणे. ज्या वेळेला पूर्ण झालं मग त्या माणसाची भेट घेतली. तो म्हणाला मला अजून वाढायचं आहे, आणि तो वाढत राहिला प्रभूमध्ये. म्हणून लक्षात घ्या, पहिलं वचन सगळं करतील, तुम्ही पण करत असताल, पण काही विशेष नाही करत आहे. दुसरा भाग जो आहे, दुसरं वचनाचा पहिला भाग जो आहे, ते सुद्धा एखादा बाहेरचा पण व्यक्ती करेल तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमला तो वाचण्यामध्ये. पण पुढं काय म्हटलंय, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस, अहोरात्र किंवा रात्रंदिवस काय करतो तो, मनन करतो. मनन म्हणजे काय, मन आणि मनन मनामध्ये घोळत राहतोय. गाई रवंथ करते, मी सांगत होतो बायबल बॅप्टिझमच्या क्लासमध्ये. गाई काय करते, खात बसते. तिला 2-3 पोट असतात, नुसती खात राहते, आणि सगळं पहिलं पोट गच्च भरलं की एका ठिकाणी बसते, काढून चावत बसते. ते बारीक करते आणि दुसऱ्या पोटात घालते, परत एकदा पहिल्या पोटातून काढते, रवंथ करत बसते. तिचं रवंथ करणं आणि दुसऱ्या पोटात घालणं हे आध्यात्मिकरीतीनं आपलं होणं गरजेचं आहे. बाकीचे बायबल कसं वाचतात, बाकीचे प्रार्थना कशी करतात, दुसरे लोक काय करतात तिकडे लक्ष देऊ नका, तुम्ही काय करता. इथं म्हटलेलं आहे, तर परमेश्वराचं नियमशास्त्र रमतो तो, त्याचे नियमशास्त्र ते रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य आहे. आणि मग जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे प्रियानो, तो आपले हंगामी फळ देते, त्याची पानं कधी कोंबजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आज तुमचं आणि माझं जीवन देवाच्या सान्निध्यामध्ये प्रियानो आहे, आणि म्हणून आपण परमेश्वरावर भाव ठेवतो, फार चांगली गोष्ट आहे. विश्वास ठेवतो, भय बाळगतो, चांगली गोष्ट आहे. वचनाकडे प्रियानो लक्ष देतो. एवढं सगळं जो कोणी करतो त्या मनुष्याच्या जीवनामध्ये परमेश्वर जातीने लक्ष देतो प्रियानो, जातीने लक्ष देतो. त्याच्याकडे प्रियानो खास लक्ष द्यायला लागतो. तो बाकीच्यांवर कृपा, सर्वसाधारण कृपा त्याची आहे प्रियानो, तो देत राहतो. पण जो विशेष लक्ष देतो, त्याचं ज्ञान संपादन करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी प्रियानो वेगळ्या योजना तो करत राहतो. तो कधी सोडत नाही त्या व्यक्तीला. आणि देवाचे निवडलेले लोक जे आहेत त्यांच्यासाठी देखील आणि आपल्यासाठी देखील प्रियानो हे अभिवचन त्याने दिलेलं आहे. कुठलं, यशाचं पुस्तक काढा प्रियानो, 42 अध्याय आणि 6वं वचन काय म्हणतं बघा. यशाचं पुस्तक 42 अध्याय यहुदी लोकांसाठी दिलेला आहे प्रियानो.
पण तो काय म्हणत आहे, मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलवलेलं आहे आणि मी तुला काय केलं, हात धरला आहे, तुला काय केलेलं आहे, राखलेलं आहे. कशासाठी? तर तो म्हणत आहे पुढं, तू लोकांना करार व राष्ट्रांना, लोकांना काय देणार आहेस, करार देणार आहे. करार, तू कॉन्ट्रॅक्ट करणार आहेस. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? आणभाग. तुम्ही असं करा, देव असं करेल, मी असं करेल, तुम्ही तसं कराल. कॉन्ट्रॅक्ट बेस. ज्यावेळेला समाजाची उत्पत्ती होते त्यावेळेला असं म्हटलं जातं की आज राजकीय पुढारी लोक, ही संस्था कशी काय अस्तित्वात आली, घटना कशा काय अस्तित्वात आल्या. तर सर्वात प्रथम माणसांनी, काही लोक म्हणतात माणसं सगळी सुख समाधानी होते, आनंदी होते, चांगलं चाललं होतं. पण लोकसंख्या वाढत गेल्यानंतर तिथं म्हटलं जातं की बाबा जागा त्यांना कमी पडायला लागली किंवा त्यांना हाव वाढली आणि हे माझं आणि हे तुझं असं म्हणायला लागले ते. आणि हे माझं आणि तुझं म्हणण्यामध्ये त्या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्ट करण्यात आला की बाबा ही एवढी माझी हद्द आहे, ती तेवढी तुझी तिकडची हद्द आहे, तू इकडे येणार नाही, मी तिकडे जाणार नाही, असा कॉन्ट्रॅक्ट सुरुवातीला झाला. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला आणखीन लोकसंख्या वाढली तर काही राजकीय लोक उभे राहायला लागले आणि त्यांनी पुढाकार घेतला की यांच्यामध्ये वाद होणार नाही. आणि असं करत करत जगामध्ये राजकीय नेते आणि घटना नंतर सगळ्या तयार झाल्या. कॉन्ट्रॅक्ट सुरुवातीला झालं. इथं परमेश्वराने कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि तो म्हणत आहे की मी तुझा हात धरलेला आहे, तुला राखलेला आहे, तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करेल. यहुदी लोकांना यांच्याद्वारे करार, देवाला काय आवडतो, करार तुम्ही देणार आहात, मी नाही देणार स्वर्गातून. देवाने कुठलंही असं पुस्तक काही जगात खाली पाठवलं नाही की हा जुना करार आणि हा नवीन करार आणि याप्रमाणे तुम्ही वागा. नाही, माणसांनीच ते त्या ठिकाणी दुसऱ्यांना दिलेलं आहे. आज जसं त्या यहुदी लोकांबद्दल या ठिकाणी म्हटलेलं, प्रियानो, आज तुम्ही आणि मी सुद्धा आपण राष्ट्रातील बाकीच्या लोकांना ज्यांना देव माहीत नाही त्यांना हा करार आपण सांगत आहोत. आणि आज ज्या वेळेला हे युद्ध सुरू झालेलं आहे प्रियानो, लोकांना सांगण्याची संधी आपल्याला मिळत आहे की हे सगळं आमच्या पवित्र शास्त्रात दिलेलं आहे. हे युद्धाचे प्रसंग जे दिसत आहेत ते सगळे या ठिकाणी दिलेले आहेत. व्हॉट्सॲपवरती क्लिप्स येतात प्रियानो आणि काही टी व्ही चॅनल्समध्ये सुद्धा डिबेट चालू आहे सध्या की हे युद्ध एवढं का भडकलं आणि ह्याची पायमुळं कुठं गेलेली आहेत, शीर्षक देतात. आणि मग ते जातात आणि सांगतात की 60 वर्षापासून हे युद्ध चालू आहे. किती वर्षापासून? म्हणजे 1948 म्हणा किंवा काय त्याच्या आसपास, तेव्हापासून चाललं आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये ते सांगतात बातम्यांमध्ये की सुरुवातीला सगळं हा देश जो आहे पॅलेस्टाईन लोकांचा होता आणि यहुदी लोक सगळे बाहेर जगात पांगले होते, नव्हतेच ते. नंतर हळूहळू ते यरुशलेमच्या नावाने एकत्र आले आणि आज हा संपूर्ण देश त्यांनी काबीज केला आणि इथं जे राष्ट्र होतं त्यांना छोटीशी गाजापट्टी देऊन टाकली 60 वर्षापूर्वी. ख्रिस्ती माणूस काय म्हणेल याच्यावर? हे 60 वर्षापूर्वीचं भांडण आहे, कधीचं भांडण आहे? बलिष्ठी कुठं सापडतात? बलिष्ठी माणसाला कुठं मारलं येतं? गोल्याथाला मारलेलं आहे, बलिष्ठीच होता, पॅलेस्टाईनचा होता, दाविदाने मारलेलं आहे त्याला, देवाचा. यहुदी लोक, अरे 3000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे सगळी, हे आजचं भांडण नाही आहे. वरपंगी लोक विचार करतायत. आज ख्रिस्ती लोकांना सुवार्ता सांगण्याची संधी आहे प्रियानो, करार त्यांना दाखवण्याची गरज आहे. जुन्या करारामध्ये ही लिहिलं आहे, नवीन करारामध्ये ही लिहिलेलं आहे. त्यातले काही लोक आहेत की त्यांनी सुद्धा ख्रिस्ती लोकांनी पुढाकार घेतला आणि ते दाखवत होते की याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं. म्हणजे ते म्हणतात 60 वर्षापासून नाही, त्यांच्या पण लक्षात आले काही लोक आणि ते म्हणतात नाही नाही, हे तर 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताची काही वचनं आहेत त्याच्याबद्दल ते बोलतात. अरे पण जुन्या करारामध्ये तिकडे दिलेलं आहे ना बलिष्ठी लोकांबद्दल. हे युद्ध आजचं नाही आहे, तेव्हापासूनचं युद्ध आहे. हे कोणीच सांगत नाही प्रियानो.
आणि जगामध्ये सगळीकडे असं वाटतं की पॅलेस्टाईनच्या लोकांवर दया करावी बाबा, एवढं त्यांचा सर्वनाश करून टाकलं आहे. वचनामध्येच दिलेलं आहे त्यांचा संपूर्ण नाश करण्यात येणार आहे. आजच्या काळामुळे आपण प्रियांनो खोड कोणी काढली होती? खोड कोणी काढली आधी? सगळं काही चाललं होतं शांत, है ना. 20 मिनिटामध्ये 5,000 मिसाईल्स, रॉकेट्स टाकले 20 मिनिटात. एक तर एवढासा देश तो की जर जगाच्या नकाशा ओपन केला आणि जर इस्रायल देश दाखवायला गेलं तर ते नखाच्या बोटाखाली झाकून जाईल. तो इतका छोटा देश आहे. आपला भारत देश तरी आपल्याला दाखवता येईल बोटाने, हे बघा एवढा मोठा आहे. पण इस्रायल देश जर दाखवायला गेलं तर नखाखाली तो झाकून जाईल, एवढा छोटा देश आहे. आणि अख्खं जग त्याला घाबरतंय. अख्खं जग त्याच्या विरोधात आलेलं आहे. किती म्हणाले पाळकीनबाई, किती लोक आहेत? 22 राष्ट्र त्याच्या विरुद्ध उठलेले आहेत. त्यांनी एक बातमी वाचली, 22 राष्ट्र त्यांच्या विरोधात उठलेले आहेत. आणि ते सगळं बायबलमध्ये दिलेलं आहे. पण घाबरून जाण्याची स्थिती नाही आहे. त्यांनी काय सांगितलं, हे 22 राष्ट्र आहेत, आम्ही या सगळ्यांना सामोरं जायला तयार आहोत. 22 राष्ट्रांना विचार करा, नखाखाली झाकणारा हा देश. बाकीचे मुस्लिम राष्ट्र आहेत सगळे, पण तो म्हणतो आम्ही सगळ्यांबरोबर लढू. आणि एक काळ असा पण आला होता, 7 राष्ट्र या पॅलेस्टाईन देशावर उठले होते प्रियांनो. आणि 7 राष्ट्रांना पराजित केलं इस्रायल देशाने. 7 राष्ट्रांना एका वेळेला. हे सगळे मुसलमान. आणि त्यांनी ठरवलं होतं जगाच्या नकाशावरूनच आम्ही काढून टाकू इस्रायलला, इस्रायल देशच नको. नाही शक्य प्रियांनो, हे आजचं नाही आहे. आणि त्या लोकांचा जो परमेश्वर आहे तो इतका महान आहे आणि म्हणून त्यांचं अस्तित्व अजूनही चालू आहे. झीचा एक जो मुख्य अँकर आहे तो त्या ठिकाणी एका क्लिपमध्ये सांगतो की काय झालं, त्यांचं आयन ड्रोन होतं, कवच होतं, काय झालं, कसं काय त्यांनी भेदून आतमध्ये आले, कसं काय रॉकेट्स एवढे, कसं काय लोक मेले. इस्रायल लोकांचाही त्या ठिकाणी थोडासा गहाळपणा झालेला आहे. ते फारच ओव्हर कॉन्फिडन्स झाले की आपलं सगळं काय व्यवस्थित आहे म्हणून. पण देवाने त्यांनासुद्धा काहीतरी एक धडा शिकवलेला आहे त्याच्यामधून. पण आता मात्र अशी गत आहे की तो देव त्यांच्याबरोबर राहणार आहे. तो त्यांच्याबद्दल प्रियानो भविष्यवाणी वेगवेगळ्या रीतीने केलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेला प्रियानो आपण म्हणतो या वचनाप्रमाणे की यशाचं पुस्तक याचा 42 आणि 6 वचन की मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलवलेले आहे, मी तुला हात धरला आहे, तुला राखलेले आहे, तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असा करेन. आणि आंधळ्याचे डोळे उघडावे, बंदी शाळेतून बंदिवानांना व अंधारातून बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी असे करेन. परमेश्वर त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करत आहे. जगातल्या लोकांना कोणालाच माहीत नाही प्रियांनो पुढं काय होणार आहे, आता युद्धाबद्दल, या जगाबद्दल काय होणार आहे. परंतु एकच पवित्र शास्त्र असं आहे की पूर्ण या देशाची, या देशातल्या लोकांची भविष्यवाणी देवबापाने सांगून ठेवलेली आहे. कुठल्याही जगातल्या लोकांना माहीत नाही की या देशाचं काय होणार आहे. मला वाटतं आज सकाळीच मी एक थोडीशी मला विनोदी वाटली ती क्लिप आणि तिथं वचन असंच लिहिलं होतं काहीतरी. पण त्या क्लिपमध्ये दाखवलं होतं की हे सगळे मुसलमान राष्ट्र जे आहेत एकत्र आलेले आहेत आणि यहुदी लोकांचा झेंडा एका त्या काठीला बांधलेला आहे आणि तो झेंडा जमिनीवर ठेवला आहे. हातात धरलेला एकाने जमिनीवर लोळतो येतो आणि एकाने त्याला पेटून टाकलं त्या झेंड्याला, यहुदी लोकांचा. आणि तो जसा जसा पेटत राहिला तसा तसा त्याने धरला तो. आणि जळत 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 तो कमी कमी झाला आणि काय झालं, वारा आला माहीत नाही, ती आग सगळी त्या माणसाला लागली आणि तोच पेटला आणि तो पुढे गेला. आता ही क्षुल्लक गोष्ट आहे देवासाठी, काय म्हणजे आपण त्याच्यावर, पण आपल्या लोकांना एकदम त्याच्याबद्दल असं वाटतं का काय बघा कसं झालं झेंडा. इथं झेंडाने अख्खं राष्ट्रदेव सांभाळतोय, अख्ख्या लोकांना सांभाळतोय. ते हा इतका मोठा परमेश्वर आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला फार समाधान वाटत नाही. तिकडे ती व्हॉट्सॲप क्लिप मी बघितलं की 2-3 ग्रुपवरती पटापटापटा त्या माणसाने सगळीकडे पाठवले.
बघा 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 आपलं देव किती भारी. ते झेंड्याचं काय घेऊन बसलं आहे? राष्ट्राचं सांगा ना, काय लोकांचं सांगा ना. इथं सगळ्या माणसांना तो त्या ठिकाणी गोळा करून सांभाळत आहे. आणि म्हणून प्रियांनो, लूक 12वा अध्याय आणि जे वचन वाचलं आपण, मी आता टॉपिककडे आलो आहे थोडासा. 12वा अध्याय आणि तिथं म्हटलेलं आहे, लूक 12वा अध्याय 4थ्या वचनापासून वाचलं. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर त्यांना आणखीन काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. काय म्हटलं आहे तिथं? येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलत आहे आणि तो म्हणतोय, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचं वध करतात पण त्यानंतर त्यांना आणखीन काही करता येत नाही. काय करणार आहे? त्यानंतर काय राहिलं का? शरीराचं वध केल्यानंतर अजून काय राहिलं आहे का? राहिलं आहे ना. काय राहिलं आहे? ते फक्त शरीराने मारतील तुम्हाला. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? अरे फक्त शरीराने मारतील. आणि माणूस किती प्रकारे जगतो? शरीराने, जीवाने आणि आत्म्याने. शरीर मारून टाकतील, जिवंत लोक गाडून टाकतील, जीव जो आहे हवेमध्ये विरघळून जाईल, पण आत्मा जो आहे त्याला काय करतील का? ते त्याला काही करू शकणार नाहीत. येशू ख्रिस्त याच्याबद्दल सांगत आहे. आणि त्यावेळेला शिष्यांना देखील ते एवढं समजलं नसेल. आज वचन वाचणाऱ्या ख्रिस्ती लोकांना सुद्धा ते समजत नाही आहे. अरे वध झाल्यानंतर काय? माणसाचं शरीर मेल्यानंतर संपलं ना सगळं, आता ह्याच्यापुढं काय? अजून ह्याच्यापुढं आहे. जगातल्या लोकांसाठी नाही आहे आज काही याचं ज्ञान, पण ख्रिस्ती लोकांना दिलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे, मित्रांनो, माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचं वध करतात पण त्यानंतर त्यांना आणखीन काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. 5वं वचन, तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. अरे फक्त शरीर आहे. शरीर कोणी दिलंय? कोणी दिलंय? तुम्ही स्वतः घेऊन आलात? नाही. तुमच्या आईबापांनी दिले? नाही. हे शरीर दिलंय देवाने. आणि त्याचा आतमध्ये जो आत्मा आहे ना, तो सुद्धा देवाने दिलेला आहे. शरीर जाईल निघून, पण आत्मा देवासाठी महत्त्वाचा आहे. कारण स्वर्गामध्ये जर जायचं म्हणतो आपण, भूतलावरती सगळीकडे सगळे लोक म्हणतात स्वर्गात जायचं आहे, स्वर्गात जायचं आहे, आम्हालाही स्वर्गात जायचं आहे. अरे पण स्वर्गात जाण्यासाठी हे शरीर नाही ना जाणार, हा पैसा नाही ना जाणार, ही संपत्ती नाही ना जाणार. जाणार आहे काय? या शरीरामध्ये आत असलेला आत्मा, तो जाणार आहे. आणि जर वाईट केलंय तर तो स्वर्गात नाही, तो नरकात जाणार आहे. तोच आत्मा जाणार आहे, शरीर तिथंच राहणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना देखील सांगत आहे की तुम्ही कोणाची भीती बाळगताय? घाबरू नका. पण घाबरायचं आहे कोणाला? की या आत्म्याला जो नरकामध्ये टाकेल. म्हणून तो म्हणत आहे 5वं वचन, तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो, त्याचीच. जोर देऊन सांगतोय येशू ख्रिस्त. आज तुम्हाला आणि मला वाईट वाटेल आणि दुःख होईल प्रियांनो, आपले प्रियजन गेल्यानंतर, आपले जवळचे लोक मरण पावल्यानंतर. आपण त्यांना पुरतो, पण प्रियांनो तिथं सुद्धा दुःख आवरा म्हणतोय तो. हां, घरातली परिस्थिती पाहून आपल्याला कदाचित वाटत असेल कसं होईल या बाकीच्या लोकांचं, कुटुंबाचं, त्यावेळेला वाईट वाटत असतं. पण लक्षात घ्या, आपले जर विश्वासणारे लोक, आपल्या घरातले लोक खरंच विश्वासणारे असतील, हे शरीर गेल्यानंतर सुद्धा घाबरू नका प्रियांनो. प्रभूमध्ये आहेत तर ते भेटणार आहेत, तुम्हाला पण भेटणार आहेत, मला भेटणार आहेत. त्याला घाबरू नका आणि त्याच्यावर दुःख करू नका. घाबरायचं असेल आणि भीती वाटायची असेल तर तो व्यक्ती गेला कुठं, तो जाणार आहे कुठं, याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आज जे आपण जिवंत आहोत आणि आपले घरातले लोक जिवंत आहेत. मरण तर सगळ्यांनाच येणार आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताला पण मरण आलेलं आहे. पण नुसतं मरणच आलेलं नाही, त्याचं पुनरुत्थान झालं. म्हणून तुम्हाला आणि मला विश्वास ठेवणाऱ्यांना तो म्हणत आहे मरणसुद्धा विजय त्याच्यावर मिळाला. पण तो काय म्हणत आहे तिथं लक्षात घ्या. वध केल्यावर नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. होय, मी सांगतो त्याचीच भीती बाळगा. आणि उदाहरण तो देतोय,
5 चिमण्या 2 दांबड्यास विकतात की नाही, तरी त्यापैकी एकाचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात. त्यावेळेला चिमणी म्हणा महत्त्वाची होती. मंदिरामध्ये सुद्धा, जगामध्ये सुद्धा सगळीकडे हे पक्षी असे दिसत होते. पण डोक्यावरचे केस, आज माणसाने कम्प्युटर वापरून त्याचं देखील संशोधन केलेलं आहे. एका माणसाच्या डोक्यावर किती केस आहेत, सगळं आहे त्याच्यावर. आता ते म्हणतील की आम्हाला पण माहिती किती आहेत. अरे पण त्यांना अजून हे माहीत नाही, हा आत्मा येतो कुठून आणि आत्मा जातो कुठून, कुठं जातो हे त्यांना अजून माहीत नाही. त्या दिवशी मी गाडीत त्यांना पण सांगत होतो, पेपरला बातमी आली होती, देवाने आत्तापर्यंत माणसाला जन्म दिलेला, म्हणजे माणसांचा जन्म एखाद्या स्त्रीकडून होतो. पण आता इन्क्युबेटर्स काय ते निघालेत, छोटे छोटे इन्क्युबेटर्स असतात, हां, टेस्ट ट्यूब बेबीज आहेत, ते टेस्ट ट्यूब बेबीज निघाले. पण वर्तमानपत्रात आता निघालं आहे की भविष्य काळामध्ये सगळे अस्तित्वात असलेले स्त्री पुरुष इतके बिझी होणार आहेत की त्यांना आता गर्भधारण स्त्रीला करत बसणं गरजेचं नाही. आणि त्याच्यावरही तोडगा काढलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की गुजरातमधल्या स्त्रिया ज्या आहेत, सरोगेसी शब्द आहे त्याच्यामध्ये, की आपलं कोख जी आहे ती भाड्याने देतात. म्हणजे स्त्री नवरा बायकोचं बीज काढतात आणि तिसऱ्याच बाईच्या पोटात टाकतात. ती बाई वाढवते, त्याला जन्म पण देते, सांभाळते थोडे दिवस, आणि नंतर ते बाळ देऊन टाकते. ते हे तुमचं बाळ आहे. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोण, शाहरुख खान, त्याने केलेलं आहे तसं, आहे का नाही. पण पेपरला बातमी काय होती, येत्या दिवसात माणसं एवढी बिझी होणार आहेत की असं परवडणार नाही एवढे 9 महिने करत बसणं. आता बाळांच्या फॅक्टरीज निघणार आहेत. चेष्टा नाही, बातमी आहे पेपरला, मी माझं नाही सांगत आहे. फॅक्टरी तयार होणार आहेत, तिथं ते बाळ तयार होणार आहे. असे कंपार्टमेंट दाखवलेले त्यांनी, आणि त्या फॅक्टरीजमधून बाळ येणार आहे. हे तुमचं बाळ, हे तुमचं बाळ. किती माणूस पुढं चालला आहे. पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जरी समजल्यात तरी शेवटी काय होणार आहे अजून कोणाला माहीत नाही, फक्त देवाला माहिती आहे. 8वं वचन म्हणत आहे, मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवासमोर, देवाच्या दूतांसमोर पत्करील. परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्मेविरुद्ध दुर्भाषण करेल त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हा सभा, सरकार, अधिकारी यांच्या समोर नेतील तेव्हा कसे काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला शिकवेल. माझा मुद्दा हा सांगायचा आहे प्रियानो, प्रभूबद्दल बोलत राहा, सांगत राहा, चर्चा करत राहा. जिथे जिथे संधी मिळेल तिथं बोलत राहा. लोकांचा जीव वाचवा, आत्मा वाचवा. प्रियानो, तुमचं आणि माझं काम आहे. प्रभूचं आगमन झाल्यानंतर तो विचारणार नाही तू किती पैसा कमवला, तो विचारणार नाही किती सेवा केली, तो विचारणार नाही किती डिग्र्या केल्या, तो विचारणार नाही किती जमीन जुमला होता, बँकेत किती बॅलन्स आहे. नाही, तो आधी विचारेल तू माझी सेवा काय केलीस, किती आत्मे जिंकलीस, लोकांना सुवार्ता तरी सांगितलीस. तू नाही जिंकत लाभ, एकही आत्मा जिंकला नाहीस. अरे पण किती जणांना सुवार्ता तू सांगितली ते तरी तुझ्या हातात होतं का नाही? किती लोकांना त्या ठिकाणी माझ्या नावाबद्दल सांगितलं. आज संधी आहे प्रियानो, काय बोलायचं. सुवार्ता सांगत असताना धरलं पोलिसांनी, धरलं काही कट्टरपंथी लोकांनी, तिथं काय बोलायचं काय, तर त्याच्याबद्दल काळजी करू नका. तो म्हणतोय त्या ठिकाणी देवाचा आत्मा तुम्हाला शिकवेल, तो सांगेल काय करायचं आहे ते. घाबरू नका तुम्ही परिस्थितीकडे तिकडे त्या ठिकाणी. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला आणि मला ह्या वचनांवरून प्रियानो सावध होणं गरजेचं आहे की आपण शेवटच्या दिवसांमध्ये तर जगतच आहोत. मगाशी प्रियानो एक आपण 21वा अध्याय याचाच लूक वृक्षवर्तमान 21 अध्याय आणि शेवटच्या दिवसांबद्दल त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिथं म्हटलेलं आहे 29 वचनापासून,
त्याने त्यास आणखीन एक दाखला सांगितला, अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पहा, त्यांना पालवी फुटू लागली, म्हणजे ते पाहून तुमचे तुम्ही ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखाल की देवाचं राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत. झाडाला पालवी फुटल्यानंतर माणसं लगेचच म्हणतात, तो काय म्हणतोय त्या ठिकाणी की पालवी फुटू लागली म्हणजे तुम्ही तुमचेच ओळखता. काय ओळखता? की आता उन्हाळा जवळ आलेला आहे. आम्ही बायबल कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला प्रियांनो वर्षभर अभ्यास करावाच लागायचा, सबमिशन असायचंच, पण पाठांतर आणि हे ते फार जास्त करायला बसत नव्हतं आम्ही. पण आमच्या त्या अलाहाबाद कॅम्पसमध्ये म्हणा किंवा UBSमध्ये सुद्धा लिंबाची झाडं आहेत तिथे, आणि ते लिंबाच्या झाडांना फार सुंदर हिरवंगार छान दिसतं. पण जसजसे त्या झाडांची पानं गळायला लागतात, ती हिरवी पानं असतात ती पिवळी होतात आणि पिवळी होऊन खाली गळायला लागतात. मुलं म्हणतात परीक्षा आली बरं का, अभ्यास करायला लागेल, टाईम टेबल येतं ते कधी येईल. ती पानं पिवळी झाली की अरे बाबा अभ्यास करायला सुरुवात करा बरं का. ते अजूनही पानं जे गळतात ना तर असं माझी केस उभी राहतात, अरे अभ्यास करायला लागेल बरं. अजूनही वाटतं ते मागं झाडं आहेत, इकडे सगळी झाडं आहेत. सुरुवात होती, माणसांना सुद्धा समजतंय पानं गळत आहेत म्हणजे उन्हाळा जवळ आलेला आहे. मग हे जर तुम्हाला कळतंय तर बाकीच्या गोष्टी प्रभू श्री ख्रिस्त शिष्यानं म्हणत आहे की माझं दुसरं आगमन लवकरच होणार आहे, हे तुम्हाला कसं समजणार नाही? समजेल ते सुद्धा. जागृत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणत आहे या गोष्टी आरंभ होऊ लागल्या तेव्हा सरळ उभे आहात, आपली डोके वर करा, कारण तुमचा मुक्तिदाता जवळ आला. 28 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे. मुद्दा आहे प्रियांनो, आपण कशावर विश्वास ठेवत आहोत, काय चाललेलं आहे. एक शेवटचं वचन वाचू आणि त्यानंतर प्रियांनो आपण थांबूया. तुम्हाला आणि मला हे वचन कदाचित सर्वत्र फिरताना दिसत आहे. सफन्याचं पुस्तक 2 अध्याय 4 आणि 5 वचन. सफन्या 2 अध्याय. हे आपण प्रियांनो सध्याची परिस्थिती, सर्वत्र हे वचन सगळीकडे फिरत आहे. गज्जा म्हणजे काय? गाझापट्टी सध्या जे चालू आहे पॅलेस्टाईन लोकांचं, तिथंबद्दल म्हटले. कारण गज्जाचे विस्मरण पडेल, अश्कलोन रान बनेल, अशदोदास भर दुपारी हाकून देतील आणि आक्रोनावर नांगर फिरवेल. समुद्राच्या रहिवाशांनी केरेथी राष्ट्रांना धिक्कार असो. हे कनाना पलिष्ट्यांच्या देशा, तुझ्या विरुद्ध परमेश्वराचं वचन आहे, मी तुझा असा नाश करीन की तुझा एकही रहिवाशी राहणार नाहीत. आणि सध्या इस्रायलने ठाणलेलं आहे की गाझापट्टी संपूर्ण रीतीने काढून टाकायची. प्रियांनो लक्षात घ्या, हे मुद्दामून एक वचन का वाचलं मला सांगून ते थांबायचं आहे की ज्यावेळेला दुधामधाचा देश परमेश्वराने दिला मोशेच्या आधिपत्याखाली, त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की तिथे रहिवासी जेवढे आहेत त्या सगळ्यांना हाकलून दिलेलं आहे, किंवा काही लोक जे आहेत तिथं राहू देऊ नका. शेजारच्या राष्ट्र नंतर राजा पण तयार झाला, इस्रायल लोकांनी ऐकलं नाही, काही लोकांना ठेवलं. शौल राजा झाला, त्यालासुद्धा सांगितलं होतं देवाने अर्भकांसकट सगळ्यांना मारून टाका, कोणाला जिवंत ठेवू नका. कधी कधी फार असं वाटतं किती क्रूर परमेश्वर आहे, पण त्याला माहिती होतं ह्या राष्ट्राला पुढं जाऊन हे त्रास होणार आहे. शाऊलाने सुद्धा काही लोकांना त्यावेळेला जिवंत ठेवलं, पण मग देवाने सांगितलं होतं काट्यासारखी तुला टोचणार आहेत पुढं जाऊन, जर तुम्ही ऐकलं नाही तर. आणि तीच गत झालेली आहे प्रियांनो आता.
अख्खा जो दुधामाजाचा देश आहे त्याच्यावरती कालांतराने ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यांचा छळ तिथं झाला, ते सगळीकडं विखुरले गेले, राष्ट्रांमध्ये आले, त्यातले बरेचसे यहुदी लोक आपल्या भारत देशामध्ये सुद्धा आले. आणि असं मी ऐकलं की नगरमध्ये सुद्धा 1 का 2 यहुदी लोक आहेत. नागालँड मणिपूरमध्ये सुद्धा जाऊन ते राहिले, मुंबईमध्ये आहेत, केरळामध्ये आहेत यहुदी लोक, सगळीकडे सगळ्या जगात पांगले. पण नंतर ह्यांना सगळ्यांना एकत्र परत प्रियांनो येरुशलेममध्ये यायला लागले. त्यामुळे ह्या सगळ्या राष्ट्रांनी काय केलं, तो देश आमचा आहे असं म्हणून त्यांनी ते गृहीत धरलं आणि काबीज केला. पण परमेश्वराने त्याच वेळेला त्यांना सांगितलं होतं की या सगळ्या माणसांना पण मारा, स्त्रियांना पण मारा, अर्भकांनाही मारा, जनावरही ठेवू नका त्यांचं काही. पण तसं न केल्यामुळे आज इस्रायल राष्ट्र त्याची फळं भोगत आहे. ती जवळची जी दुसरी राष्ट्र आहेत ती. मुद्दा हा सांगायचा आहे प्रियानो, आपल्या जीवनात थोड्याशा गोष्टी जरी असतील ना तर ते सगळं जीवन उद्ध्वस्त करून टाकणार. एखादं पाप, एखादी चूक, एखादी गोष्ट घडली, आपलं जीवन उद्ध्वस्त होणार आहे. आज काही दिसणार नाही, आपल्याला वाटेल काय नाही माझ्या कंट्रोलमध्ये सगळं. पण तसं होणार नाही प्रियानो, तसं होणार नाही. अख्खं जीवन कालांतराने नष्ट केलं जाईल. ती लहानशी गोष्ट प्रियानो सगळ्यांना माहिती आहे. एका माणसाने घर भाड्याने द्यायचं म्हणून ॲडव्हर्टाईजमेंट दिली आणि ते ॲडव्हर्टाईजमेंट ऐकून नवरा बायको आले आणि त्यांनी बघितलं घर इतकं सुंदर, वेल फर्निश सगळं काही, आणि भाडं पण एकदम कमी. त्यांना पण आश्चर्य वाटलं, किती छान म्हणे, इतकं भाडं कमी आहे, आपल्याला पाहिजे हे घर. आणि त्यांनी करार सगळं करायला करायची झाली सुरुवात. आणि मालकाने सांगितलं, हे सगळं घर एवढ्या पैशामध्येच तुम्हाला मी देईल, फक्त एकच आहे की दार उघडल्यानंतर तिथं एक खिळा आहे, तो खिळा माझा आहे, तो तुमचा नाही आहे, त्याच्यावर काही लावायचं नाही. ते लोक म्हणले, काय खिळा? आम्हाला काय करायचं खिळा? तुमचा आहे तो खिळा. नाही म्हणे, तो खिळा माझा आहे, त्याच्यावर लावायचं नाही, पण तुम्ही पण काही लावायचं नाही, मी रोज फक्त येईल आणि मला काय आवडेल ते लावायचं. ठीक आहे, काय हरकत नाही म्हणे, आम्हाला काही प्रॉब्लेम, एवढं मोठं घर मिळालं आम्हाला, काय हरकत नाही. करार झाला, सगळं झालं, भाडं डिपॉझिट सगळं झालं. पहिल्याच दिवशी सकाळीच बेल दाबली. हे म्हणाले, कोण आलं काय माहीत. दार उघडून बघितलं, घर अरे घर मालक, या ना या. नाही ते खिळा माझा. हां, तुमचा खिळा, काय लावायचं लावा. मस्त गजरा आणलं त्यांनी मोगऱ्याचा आणि लावलं तिथं. अरे काय चांगला मालक आहे, एकदम सुंदर, किती सुंदर मालक आहे हा. गजरा आणून लावलं, अरे घरामध्ये सुगंध पसरला, एकदम फार छान म्हणे, व्यवस्थित. संध्याकाळपर्यंत गजरा सुकला, वासचं दरवळत होतं सगळीकडेच. दुसऱ्या दिवशी सकाळी परत बेल, या मालक. हा, तो खेळा तुमचा, हे काय जुना काढून घेतो आम्ही वाटल्यास. आणि जुना गजरा काढला, तुमचं लावा. त्याने दुसरा अजून फुलांचा एक आणून लावलं. 2-4 दिवस फार सुंदर फुले. 8 दिवसानंतर त्याने तिथं आणलं बोंबील. अहो, हे काय लावताय तुम्ही? नाही, माझा खेळ आहे, तुम्ही काय सांगितलं होतं, खेळा माझा आहे तो. मी ठरवलं होतं की तिथं काय लावायचं ते, तुम्ही सांगणार होते का मला? काहीच नाही सांगणार. मी बोंबील लावणार आहे आज तिथं, सुकलेला, वास सुटलेला आहे. कसं तरी त्यांनी ते दाबून अख्खा दिवस सहन केला. दुसऱ्या दिवशी सुकलेलं मटण. अहो म्हणे, हे काय चाललं आहे? नाही, माझा खेळ आहे, तुमचं घर सगळं आहे, खेळा माझा आहे. 15 दिवसात घर खाली. काय करणार? एक खेळा. आधी तर आनंदाने देऊन टाकला. इस्रायल लोकांनी तसंच केलं ते. आणि इस्रायल लोकांनी जी चूक केली ना ती आपण लोक करत आहोत आज. एक छोटंसं पाप, एक खिळा मारला आहे सैतानाने, राहू दे रे, ह्याचा काही त्रास नाही होणार तुला, हे पाप कुणालाच दिसणार नाही, हे आपल्यामध्येच आहे असं सैतान सांगेल. कोणाला कळतंय? पाळक साहेबांना तर बिलकुल नाही, पाळकीन बायला कळणार नाही, बायकोला कळणार नाही, नवऱ्याला कळणार नाही. एक खिळा मारू दे फक्त, आणि आपण मार बाबा जाऊ द्याचं. उद्ध्वस्त करणारे, उद्ध्वस्त. आजच ठरवा तसलं घर पाहिजे का? तो खेळाच काढून टाका. आपलं घर आहे, आपल्याला ठरवायचं आहे. खेळा कोणाचाच नाही, माझ्या देवबापाचा राहणार आहे. आणि तेच त्या ठिकाणी घरामध्ये स्तुतिस्तवन राहणार आहे, दुसरं काही नाही. मग प्रभू आला,
आणि आपल्याला घेऊन गेला किंवा आपण प्रभूकडे गेलो, कशी परिस्थिती असो, देव आपल्याला आशीर्वाद द्यावा. प्रार्थना करूया. राजांच्या राजा, थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. विशेष प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो या वचनांसाठी. तू आमच्याशी पुन्हा एकदा बोललेला आहे. तरी आवर्जून प्रभू, आम्ही इस्रायल या राष्ट्रासाठी देखील प्रार्थना करत आहोत बापा. यावेळेला त्यांची परिस्थिती आपल्या हातामध्ये तू घेतलेली आहे. शेजारचे जे राष्ट्र आहेत प्रभू, आज त्यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. तरी प्रभू, आम्ही कुठल्याही प्रकारे हे युद्ध कसं काय प्रभू आम्हाला माहीत नाही, परंतु तुझ्या वचनाप्रमाणे या सर्व गोष्टी होत असताना आम्ही प्रार्थना करत आहोत. दोन्ही देशातले प्रभू परमेश्वरा विश्वासणारे लोक आहेत. आज त्यांना प्रभू आपल्या हातामध्ये घे. त्यांचा विश्वास तू वाढव प्रभू. त्यांच्यावरती आलेले हे संकट प्रभू, खरोखर प्रभू परमेश्वरा तू स्वतः मध्यस्थी करून प्रभू परमेश्वरा त्यांचा बचाव तू कर. प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहोत. सर्व देशातील जे मुख्य आहेत, राष्ट्रपती आहेत, त्यांना देखील शहाणपण बुद्धी दे. त्याच प्रकारचं शहाणपण बुद्धी प्रभू आम्हा प्रत्येकाला दे. आम्ही जे या ठिकाणी आहोत, कोणी घराचे प्रभू मुख्य आहेत, घराचे करवते आहेत, आपलं स्वतःचं कुटुंब, स्वतःचं जीवन याच्याकडे देखील त्यांनी प्रभू लक्ष द्यावं. यासाठी तू मदत कर. वचनाच्या प्रकाशाप्रमाणे प्रभू आज आम्हाला पुन्हा एकदा तू मार्गामध्ये ठेव आणि तुझी सेवा, तुझं गौरव प्रभू श्री ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत पुन्हा एकदा तू करून घेशील, आमचा विश्वास आहे. ये प्रभू, जसं आज तू आम्हाला सांभाळलंस, इथून पुढच्या दिवसांमध्ये, या आठवड्यामध्ये प्रत्येकाचं तू सहाय्यक हो, मार्गदर्शक हो. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तू ऐक बापा. आपण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणी आसरून सोडले, तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजन असो.